पुस्तकाचे संपादक अतुल देऊळगावकर, ज्येष्ठ विचारवंत पत्रकार कुमार केतकर, ग्रंथाली विश्वस्त सुदेश हिंगलाजपूरकर आणि NCPAचे चीफ फायनान्शियल ऑफिसर सिद्धार्थ देशपांडे या सगळ्यांना मी व्यासपीठावर आमंत्रित करते. धन्यवाद. ग्रंथाली ही केवळ प्रकाशन संस्था नाही आहे. म्हणजे पुस्तकं तर प्रकाशित करत असतेच ग्रंथाली, पण पुस्तक हे एक माध्यम आहे चांगले विचार, चांगली कला, संगीत आणि चांगली माणसं यांना जोडण्याचं. आणि मला वाटतं गेली 50 वर्षे हे व्रत ग्रंथालीने घेतलेलं आहे. असे उत्तमोत्तम कार्यक्रम तर ग्रंथाली करत असतेच, पण आजच्या डिजिटल युगाची कास धरून ग्रंथाली वॉच आणि ग्रंथाली प्रतिभांगण हे 2 YouTube चॅनल्स ग्रंथालीचे आहेत. त्यावर वेगवेगळे कार्यक्रम होत असतात. तर नक्की तुम्ही एकदा त्या चॅनल्सला भेट दिलीत तर तिथे एक छान कार्यक्रमांचा खजिना आपल्याला पाहायला मिळेल. सुरुवातीला आपण व्यासपीठावरील मान्यवरांचं स्वागत करणार आहोत. सुदेश हिंगलाजपूरकर ग्रंथाली विश्वस्त यांना विनंती करते की त्यांनी विदुषी अश्विनी भिडे देशपांडे यांचं स्वागत करावं. आपण त्यांचं नाव अनेक वर्षांपासून ऐकत आलोय. अनेक मानाच्या राष्ट्रीय पुरस्कारांबरोबरच राष्ट्रीय कुमार गंधर्व पुरस्काराच्या त्या मानकरी आहेत. हे आज विशेष सांगताना आनंद होतोय. आणि गायनाबरोबरच त्यांनी अनुवादित केलेलं मादाम क्युरी हे पुस्तक ग्रंथालीने प्रकाशित केलं होतं. याचाही इथे आवर्जून उल्लेख करायला आवडेल. यानंतर ग्रंथालीचे संपादक अरुण जोशी यांना विनंती करते की त्यांनी पंडित सुरेश तळवलकर यांचं स्वागत करावं. ज्यांना कुमारजींचा सहवास लाभलेला आहे आणि ज्यांची प्रस्तावना, अप्रतिम प्रस्तावना या पुस्तकाला लाभलेली आहे, ते पंडित सुरेश तळवलकर. ग्रंथाली संपादक अरुण जोशी त्यांचं स्वागत करतायत. शाल पुस्तक भेट आणि एक सुंदरसं स्मृतिचिन्ह जे नेहमीच या कार्यक्रमाची लखलखती आठवण करून देईल, हे देऊन आपण मान्यवरांचं स्वागत करतोय. सुदेश हिंगलाजपूरकर यांना विनंती करणार आहे की त्यांनी भुवनेशजी कोमकली यांचं स्वागत करावं. ते थोड्या वेळात येत आहेत. अतुल देऊळगावकर यांचं स्वागत होईल आणि मी अश्विनीताईंना विनंती करते की त्यांच्या हस्ते हे विशेष स्वागत व्हावं. विदुषी डॉक्टर अश्विनी भिडे देशपांडे यांच्या हस्ते पुस्तकाचे संपादक अतुल देऊळगावकर यांचं स्वागत होतंय. मनपूर्वक धन्यवाद. सांगायला आनंद होतोय की 2024 नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये अख्खा महाराष्ट्र पिंजून काढणारी आरोग्य यात्रा ग्रंथालीने आयोजित केली होती. या निमित्ताने तज्ज्ञ डॉक्टर, वैज्ञानिक महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये पोहोचले होते. विज्ञानधारा आणि आरोग्य यात्रा महिनाभर सुरू होती आणि आताही उत्तराखंडमध्ये 15 दिवसांची विज्ञानधाराचे कार्यक्रम सुरू आहेत. पद्मश्री डॉक्टर शरद काळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे कार्यक्रम आताही उत्तराखंड इथे सुरू आहेत. यानंतर कार्यक्रमाचं प्रास्ताविक होईल. ग्रंथालीच्या सुरुवातीच्या काळापासून जे ग्रंथाली सोबत आहेत आणि ग्रंथालीची पुस्तकं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत
आणि भारताबाहेर अनेक देशांपर्यंत पोहोचवणारे सुदेश हिंगलाजपूरकर यांना विनंती की त्यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. सुदेश हिंगलाजपूरकर. व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि आपण रसिक हो, ग्रंथालयाच्या वतीने आपलं मनपूर्वक स्वागत. गंधर्वांचे देणे आपल्या हाती सुपूर्द करताना आनंद वाटतो आहे. ग्रंथालय सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करत असताना या 50 वर्षाचा पट पाहण्याची संधी मला मिळाली. याचा आनंदही आहे. समाजातल्या सुसंस्कृतपणाचं अभिसरण व्हावं, चांगुलपणा वाढावा, समाजभान टिकून राहावं यासाठी ग्रंथालय प्रयत्नशील राहिली आहे. पण पुस्तक पोचत नाही या प्रश्नावर ग्रंथालयाची सुरुवात झाली. वाचकांसाठी ग्रंथयात्रा काढल्या, त्यातून बहुजन समाज वाचक जोडला गेला आणि त्यांचं साहित्य मुख्य प्रवाहात आणण्याचं काम ग्रंथालयानं केलं. त्यावेळी सहभागी असलेले 2 आत्ता खंदे कार्यकर्ते अमेरिकेतनं इथे आलेले आहेत. त्यातला एक गिरीश पटवर्धन आणि दीपाली गांगल ते इथे उपस्थित आहेत. बालझुंबड, विज्ञान ग्रंथालय, सामाजिक सांस्कृतिक विषयावर चर्चा, परिसंवाद, लेखक वाचक भेट, सिनेमा, नाटक, संगीत क्षेत्रातील दिग्गजांची संवाद असा समृद्ध अनुभव देणारा वाचक दिन ग्रंथालय जगण्याच्या वेगवेगळ्या अंगांना भिडत होती. टिप कागदासारखी सामाजिक स्पंदनं टिपत होती. ग्रंथालयानं कॅटलिस्टसारखा उत्तम हे सगळं समाजापर्यंत पोचावं म्हणून रोल केलेला होता आणि करत आहे. एक दुवा आहे, हे करताना ग्रंथालय काळासोबत राहिली. त्यामुळे नवे लेखक, विचारवंत, कलावंत ग्रंथालयाशी जोडले गेले. त्यातून ग्रंथालय इलेक्ट्रॉनिक माध्यमात आली. टॅब, आयपॅड या माध्यमातून नव्या पिढीसाठी साहित्य उपलब्ध केलं. गेल्या 3 वर्षात ग्रंथालय वॉच, ग्रंथालय प्रतिभांगण हे 2 यूट्यूब चॅनल सुरू करून जवळपास 400 व्हिडिओ त्यावर अपलोड केलेले आहेत. जागतिक साहित्याची मराठीत ओळख करून देणारं राजू श्रीखंडे आणि संजीवनी खेर यांचे कार्यक्रम प्रथमच घडत आहेत. शिक्षण, वैद्यक, विज्ञान, मानसशास्त्र, कॉर्पोरेट जग यावर चर्चा करणारे हे व्हिडिओ रसिक आवर्जून पाहतात. ग्रंथालय लिसन ग्रंथालयाद्वारे उत्तम साहित्य ऐकता येतं. त्यातही जवळपास 100 कथा समाविष्ट आहेत. विज्ञानधारा हे मासिक गेल्या वर्षी सुरू केलं. पर्यावरण, प्रदूषण या विषयी विशेषतः शालेय विद्यार्थ्यांमध्ये जागृती करावी या उद्देशाने शास्त्रज्ञ शरद काळे यांच्या संपादनात ते प्रसिद्ध होतं. विज्ञान आणि आरोग्याचे हे जगण्याचे 2 महत्त्वाचे घटक तसे गांभीर्याने घेतले जात नाहीत. त्याचे सामाजिक परिणाम आपण पाहतोय. यावर प्रबोधन करणारी आरोग्य यात्रा व विज्ञानधारा यात्रा ग्रंथालयाने पहिल्या टप्प्यातील महाराष्ट्रात 12 जिल्ह्यात काढली. त्यातून विद्यार्थ्यांचा उत्साह पाहून विज्ञान एकांकिका स्पर्धा आयोजित केली. 85 शाळा महाराष्ट्रातून सहभागी झाल्या होत्या. 850 मुलांनी त्यात सहभाग घेतलेला होता. ग्रंथालयाने गेल्या वर्षी काही उत्तम कोशवाङ्मय प्रसिद्ध केलं. कालिदास कोश, पावरी भाषेचा कोश, वाडवळी भाषा कोश, वाडवळी शब्दकोश अशा प्रकारचे कोश ग्रंथालयाने निर्माण केले. महाराष्ट्राच्या हिरक महोत्सवी वर्षात साहित्य, संस्कृती, भाषा, विज्ञान या 3 क्षेत्रात गेल्या 60 वर्षात काय घडलं, काय राहिलं याचा वेध घेणारे कोशही निर्माण केले. करोना काळात डिजिटल माध्यमातून शब्दरुची मासिक प्रसिद्ध होत राहिलं. दिवाळी अंक परंपरा खंडित होऊ नये म्हणून त्यासाठी योजना आखली. सुवर्ण महोत्सवी वर्षात ग्रंथालय नव्या जोमाने पुन्हा सामाजिक घुसळण करणार आहे. ग्रंथालयाला नेहमीच समाजातून संस्था, व्यक्तींची साथ लाभली आहे. त्यांचे पाठबळ ही आमची शक्ती आहे याची जाणीव आम्हाला आहे. हे सहकार्य पुढेही मिळत राहील हा विश्वास आहे. अशाच सहकार्यातून महाराष्ट्रात 5 ठिकाणी वाचक दिन ग्रंथालय यावर्षी साजरा करणार आहेत. आज घडणारा कार्यक्रम महाराष्ट्रात ठिकठिकाणी करून हे संगीत विचार सामान्य रसिकांपर्यंत न्यावे असेही योजत आहोत. ग्रंथालय सतत समाजविमुख राहिली आहे. जाणीव समृद्ध करण्याचा प्रयत्न करत राहिली आहे. तोच वसा पुढे राहावा अशी आमची भावना मनात आहे. यासाठी ग्रंथालयाच्या विश्वस्त निधी आपले जर सर्वतोपरी सहकार्य लाभले तर आम्हाला खूप काही गोष्टी करता येतील. हा कार्यक्रम करताना आमचे टीमचे जे सगळे कॅप्टन होते ते कुमार केतकर होते. त्यामुळेच आम्हाला एवढी मोठी उडी घेता आली आणि एवढा मोठा कार्यक्रम करता आला. तर तो ज्या पद्धतीने आमच्याकडनं सगळे करून घेत होता, त्यांनी सगळं आता अधिवेशन त्याचा काळ संपणार होता तरी तो दर
15 दिवसांनी आमच्याकडे यायचा, असं नको आपण असं करूया, अशी आखणी करूया. तर त्याच्यामुळे आम्हाला सगळ्या टीमला ग्रंथालयाच्या करता आलं. ह्यात सवेतन कार्यकर्त्यांचाही सहभाग होता, विश्वस्तांचाही पाठिंबा होता. त्यामुळे मला हे सगळं आम्हाला करता आलं. गेले 2 दिवस मी, सई, शोभा, जशी घरी आपण पत्ते खेळतो ना 5-3-2, तसे आम्ही सगळे तिकिटांचे पत्ते खेळत होतो. कारण का तर खूप जणांचे फोन येत होते, ते कोणाला तरी सांगायचं, कोणतरी विसरून जायचं. अशातनं या कार्यक्रमाची आखणी करताना सर्वांना काही आम्हाला समाविष्ट करून घेता आलं नसेल तर मी त्यांची क्षमा मागतो आणि मनात खंतही आहे. दुसरा, आता ग्रंथालयाचा सगळा जो पसारा आहे ना, म्हणजे माझा पहिला जो ग्रंथालयाचा प्रवेश झाला तो 34,902 येथून सगळी ग्रंथालयाची सुरुवात झाली. म्हणजे गांगलांचं घर होतं, वनरूम किचनचं ते घर, आणि एक गॅलरी होती. त्या गॅलरीला त्यांनी अशी रूम करून घेतली होती. त्या गॅलरीत मी बसायचो. आता ह्या सगळ्या त्या वाचक चळवळीचा वटवृक्ष आहे ना, हा वाचक आणि लेखकांमुळे जगभर पसरलेला आहे. मग आता मी कुठेही जातो ग्रंथालयानिमित्त तर वाचक किंवा लेखक आवर्जून ग्रंथालयाची आठवण काढत असतात. या 14 एप्रिलला राजभवनवरती आम्ही आमच्या बाबची 200वी आवृत्ती प्रसिद्ध करणार आहोत. म्हणजे एक पुस्तक 200 आवृत्ती जातं, हा खूप मोठा विक्रम आहे. तर एवढं बोलून मी माझं मनोगत थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद सुदेशजी. एका छोट्या खोलीपासून सुरू झालेला ग्रंथालयाचा प्रवास हा आज जगभर विस्तारला आहे आणि आणखीही तो तसाच विस्तारत जाणार आहे. आणि आज देणे गंधर्वांचे या कार्यक्रमासाठी आपण एकत्र आलेलो आहोत. त्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या आधी संपादक म्हणून ही संपादन प्रक्रिया नक्की कशी होती हे आपल्याला नक्कीच जाणून घ्यायला आवडेल. कारण जेव्हा पुस्तक तुम्ही वाचाल तेव्हा तो भाषेचा ओघ आहे किंवा जो संवाद आहे तो प्रत्यक्ष आपण अनुभवतोय, अशी अनुभूती आपल्यापैकी प्रत्येकाला नक्कीच येईल. अतुल देऊळगावकर यांनी हे संपादन केलेलं आहे. ह्याच्या आधीही पर्यावरण, वास्तुकला, शेती, नाट्यक्षेत्र, साहित्य अशा वेगवेगळ्या विषयांवरची त्यांची 15 पुस्तकं प्रकाशित आहेत. त्यांच्या पुस्तकांची भाषांतरही वेगवेगळ्या भाषांमध्ये झालेली आहेत. आणि आज हे 16वं पुस्तक प्रकाशित होताना आपण त्यांच्याकडूनच ह्या पुस्तकाच्या संपादनाबद्दलचा अनुभव ऐकूया. अतुल देऊळगावकर. नमस्कार. 40 वर्षांपूर्वी जेव्हा कुमार गंधर्व यांची षष्टब्दी साजरी करण्यात आली त्यावेळेला ग्रंथालयाने ठरवलं की कुमारजींच्या मुलाखती घ्याव्यात. मला वाटतं मराठीत अशा प्रकारचं एखाद्या कलावंताला मनपूर्वक ऐकणं 6 दिवस 13 तास ही घटना पहिल्यांदाच होती, म्हणून ती ऐतिहासिक होती. त्याचं कारण असं आहे की इतर भाषांमध्ये कलावंतांना समजून घेण्यासाठी सतत प्रयत्न केला जातो. बर्गमन ऑन बर्गमन 3 वर्ष प्रकल्प चालला होता. एडवर्ड सईद, नोम चोम्स्की हे कलावंत, विचारवंत काय म्हणतात त्यांच्या कलाकृतीतून ते सांगत असतातच, पण त्याशिवाय अनेक बारकावे जे शिल्लक असतात ते सतत ऐकायला लागतात. मला असं वाटतं की भारतामध्ये सर्वात जास्त ऐकलं गेलं ते सत्यजित राय आणि कुमार गंधर्व यांना. त्यामुळे 1985 साली या जेव्हा मुलाखती घेतल्या गेल्या, ज्या अरुण मुजुमदार, वासंती मुजुमदार, दिनकर गांगल, कुमार केतकर, अरुण साधू, संजीव खांडेकर या सगळ्यांनी प्रयत्न करून 6 दिवस कुमारजींना बोलतं करणं आणि पंडित सत्यशीलजी देशपांडे यांनी ते प्रश्न काढणं हा इतका मोठा ठेवा होता. दुर्दैवानं तो मधल्या काळात गहाळ झाला. आणि आपल्याला कल्पना आहे कुमारप्रेमी महाराष्ट्रभर देशभर पसरलेले ते त्याचा शोध घेत होते. आणि पुण्यातील जो एक असा गट आहे त्याच्यामध्ये विजय जोगदंड होते, एक मित्र आमचे, ते जूनमध्ये वारले. त्यांना हा ठेवा 4 वर्षापूर्वी हाती लागला आणि त्यांनी तो सगळ्यांना देऊन टाकला. मी तेव्हाच तो गांगल सर आणि केतकरांकडे दिला आणि म्हटलं की याचं पुस्तक व्हायला पाहिजे. तर ते देखील बाजूला पडलं आणि दिवाळीला मात्र असं वाटायला लागलं की या जन्मशताब्दीची सांगता होताना हे पुस्तक आलं पाहिजे. तर हे 13
तासाचं ऐकणं, तर याचं प्राथमिक काम प्रतीक पुरी यांनी मला करून दिलं आणि त्यानंतर त्यामध्ये कुठलीही चूक राहू नये म्हणून अनेकांनी, मी प्रस्तावनेमध्ये त्याची यादी दिलेली आहे, मी इथं वाचून दाखवलं तर खूप वेळ लागेल, पण यात प्रस्तावना दिली ती पंडित सुरेशजी तळवलकर आणि सत्यशीलजींनी वारंवार त्यातल्या बंदिशी अचूक व्हाव्यात, राग अचूक व्हावेत यासाठी अतोनात सहकार्य केलं. याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. आता 40 वर्ष उलटून गेल्यानंतरही या मुलाखतींचं महत्त्व काय, असा प्रश्न, आणि आपल्याला माहिती जरी असलं हे महत्त्व आहे तरी ते इतकं आहे की तुम्ही अभिजात कलेला वारंवार भेटी द्याव्या लागतात. त्याच्या सहवासात आपण राहिलो तर त्यातनं अनेक गोष्टी कळत जातात, काळ समजत जातो, कित्येक वेळेला आपल्याला जीवनदृष्टीसुद्धा मिळते. आणि संगीताच्या बाबतीत तर आपल्याला कल्पना असेल, 2007 सालचं ऑलिव्हर सॅक्स यांचं पुस्तक आहे म्युझिकोफिलिया, टेल्स ऑफ म्युझिक अँड ब्रेन. त्यामध्ये ते असं म्हणतात की मेंदूमध्ये संगीताचं केंद्र जरी नसलं तरी पूर्ण मेंदू हा संगीतानं व्यापलेला आहे. त्यामुळे ते माणसाला एक सांगीतिक प्रजाती असं म्हणतात. आणि विषण्णता दूर करण्यापासून ते कृतीप्रवण करण्यापर्यंत अनेक गोष्टी संगीतापासून होतात, साध्य होतात असं त्यांनी म्हटलेलं आहे. याची प्रचिती आपल्याला हे पुस्तक वाचताना, या पुस्तकातले 54 QR कोड ऐकून त्यातलं केवळ तानपुऱ्यावरचं ठेका न घेता कुमारजींचं जे गायन आहे त्यातून आपल्याला ऐकायला मिळेल. आणि ठिकठिकाणी आपल्याला असं वाटेल की आपण अंतर्मुख व्हायला पाहिजे. त्यातलं एकच सांगतो, ते नेहमी म्हणायचे, तुम्ही कसं ऐकता त्यावर अवलंबून आहे. आणि त्यांना नेहमी असं वाटत होतं की आपण नीट ऐकत नाही. भले भले मोठे मोठे माणसं नीट ऐकतच नाहीत. आता याला तर 40 वर्ष उलटून गेलेली आहेत. या मुलाखतीत ते असं म्हणालेले आहेत, आणि हा प्रश्न मी सर्वांसाठी ठेवतो, इथं खूप मोठमोठे कलावंत आहेत. ते असं म्हणालेत की ध्रुपद गायकी नष्ट झाली, तिला कोणी मागं ढकललं म्हणून नाही, तर रागसंगीत जे आलं ते जीवनानुसार बदलत गेलं आणि म्हणून ते पुढे गेलं. 40 वर्षात नेमकं काय झालंय? खरोखर रागसंगीत बदललंय का? जीवन जसं बदललंय तशा इतर कला बदलतात का? असा अनेक कलांच्या अंगांनी आपण अभ्यास केला तर ती खऱ्या अर्थानं कुमारजींना श्रद्धांजली मिळेल आणि आपल्याला पुढच्या वाटा गवसू शकतील. आणि यामध्ये ग्रंथालींनी पुढाकार घ्यावा. हा जो एक खूप मोठा सोहळा घडतोय याचं श्रेय प्रामुख्यानं सुदेशला जातं. आमच्या कोणाच्याही मनामध्ये हे NCPA मध्ये व्हावं, यापेक्षा अंतिम इच्छा काय असू शकते की NCPA मध्ये असा कार्यक्रम व्हावा, असे सर्व कलावंत यावेत, असा सर्व श्रोतृवर्ग यावा जो हैदराबाद, औरंगाबाद, कोल्हापूर, नांदेड इथपासून यावा, पुण्यापासून यावा आणि अशी दाद मिळावी. असेच कार्यक्रम वरचेवर व्हावेत आणि ह्यापेक्षा अधिक अर्थपूर्ण संवाद व्हावा अशी अपेक्षा व्यक्त करतो. आपल्या सर्वांना मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद. 1985 सालचा उल्लेख वारंवार होतोय. त्यावेळी ग्रंथाली शैशवात होती असं म्हणायला हरकत नाही. आणि शैशवातील सळसळत्या उत्साहामध्ये तो कार्यक्रम कुमारजींशी संवाद हा आयोजित केला होता. आता ग्रंथाली 50 मध्ये प्रवेश करतेय आणि उत्साह तोच ठेवून जाणतेपणाकडे वळत हा सगळा जो ऐवज आहे, हा ठेवा आहे, तो कायमस्वरूपी चिरतरुण राहावा म्हणून आज पुस्तकामध्ये आलेला आहे. नक्कीच आपण सगळेजण ह्या पुस्तकाची वाट पाहतोय आणि मी सर्व मान्यवरांना विनंती करणार आहे की त्यांच्या हस्ते ह्या पुस्तकाचं प्रकाशन व्हावं. गंधर्वांचे देणे, संवाद पंडित कुमारजींशी. हा एक अभूतपूर्व असा प्रकाशन सोहळा आहे.
ग्रंथालीचे अनेक स्नेही आहेत की ज्यांच्यामुळे हा कार्यक्रम संपन्न होतोय आणि त्यामध्ये एक महत्त्वाचा सहभाग ज्यांचा आहे ते शशिकांतजी शानभाग यांना मी व्यासपीठावर आमंत्रित करते. कार्यक्रमाच्या निर्मितीमध्ये ज्यांचा महत्त्वाचा सहभाग आहे आणि सुदेश हिंगलाजपूरकर यांना विनंती करते की त्यांनी त्यांचं स्वागत करावं, सन्मान करावा. तसंच ह्या सोहळ्याची आठवण आपल्या सगळ्यांना राहावी यासाठी ग्रंथालीचे काही स्नेही आणि ज्यांचा ह्या पुस्तकाच्या घडणीमध्ये अतिशय महत्त्वाचा सहभाग होता त्यांनाही मी व्यासपीठावर आमंत्रित करू इच्छिते. मघाशी आपण ज्यांना ऐकलं त्या माधुरी पुरंदरे आणि चंद्रकांत काळेजी इथे असतील तर त्यांना मी विनंती करते की कृपया आपण व्यासपीठावर यावं. त्याचप्रमाणे पुस्तकाचं मुखपृष्ठ ज्यांनी केलेलं आहे ते सतीशजी भावसार यांना मी आमंत्रित करते. कला दिग्दर्शक हेमंत जोशी यांना मी आमंत्रित करते. ग्रंथालीचे संपादक अरुण जोशी यांना मी आमंत्रित करते. ग्रंथाली विश्वस्त राजीव श्रीखंडे यांनाही मी व्यासपीठावर आमंत्रित करते आणि श्रीहर्ष फेणे यांनाही मी व्यासपीठावर आमंत्रित करते. आणि ह्या सगळ्यांच्या बरोबर ह्या पुस्तकाच्या आठवणी ताज्या राहाव्यात, चिरतरुण राहाव्यात यासाठी हे छायाचित्र. मनपूर्वक धन्यवाद. सर्वांना मी स्थानापन्न होण्याची विनंती करते. 1984 साली प्रसिद्ध केलेला रुचीचा अंकही आज उपलब्ध आहे, तर ती पुस्तिकाही सगळ्यांनी जरूर विकत घ्यावी. खरं तर हे पुस्तक आहे ज्याच्यामध्ये कुमारजींशी संवाद आहे, त्यांचे स्वर आहेत, त्यांचे विचार आहे, त्यांचा आवाज आहे. ह्याला खरं तर ह्याचं मोल काहीच करता येणार नाही आहे. पण पुस्तकाचं मूल्य आहे 800 रुपये. ग्रंथाली ही लोकाभिमुख संस्था आहे आणि आज त्याचं प्रकाशनाच्या दिवशीचं मूल्य आहे 500 रुपये. आपण सगळेजण ह्या पुस्तकाचा नक्कीच लाभ घ्याल अशी आशा करते. यानंतर आज आपण ज्या ठिकाणी आहोत ते NCPAचं सभागृह. ही संस्था म्हणजे अर्थातच कलाक्षेत्रातील एक मोठी संस्था किंवा प्रत्येकाला असं वाटत असतं की इथे आपला कार्यक्रम व्हावा. NCPAचे सिद्धार्थ देशपांडे यांना मी विनंती करणार आहे NCPA तर्फे आपण आपली भूमिका मांडावी. सिद्धार्थ देशपांडे. नमस्कार. NCPA आणि ग्रंथाली आयोजित गंधर्वांचे देणे या कार्यक्रमात NCPA तर्फे मी सिद्धार्थ देशपांडे आपले सहर्ष स्वागत करतो. पंडित कुमार गंधर्वांबद्दल बोलणं आणि ते सुद्धा इतक्या दिग्गज मंडळींसमोर हे जरा अवघडच आहे माझ्यासाठी. अतुल देऊळगावकर लिखित गंधर्वांचे देणे हे पुस्तक आज इथे प्रकाशित होत आहे, यासाठी ग्रंथालीचे विशेष आभार. खरं तर NCPA आणि ग्रंथालीचे नातं हे खूप जुनं आहे, पण गेल्या 2 वर्षात हे नातं अधिक दृढ झालेलं दिसतं. त्याचं कारण म्हणजे या दोन्ही संस्थांना बांधून ठेवणारा एक दुवा म्हणजे आपले सर्वांचे श्रीहर्ष फेणे. फेणे साहेबांच्या पुढाकारामुळेच फेणे साहेबांच्या पुढाकारामुळेच आपण सर्वजण ह्या कार्यक्रमाचा आनंद घेत आहोत, त्यामुळे त्यांचे विशेष आभार. NCPAच्या स्टेजवरून बोलताना PL देशपांडेंचा उल्लेख न करणं आणि ते सुद्धा कुमार गंधर्वांच्या कार्यक्रमात हा गुन्हाच होईल. PL आणि कुमार गंधर्वांचे एक अलौकिक नातं होतं. एकदा PL कुमारांना विचारत होते, एक सूर साधे सब सूर साधे म्हणजे काय? यावर कुमारांचं उत्तर ऐका. रागाला लागणारा प्रत्येक स्वर
आपला स्वतःचा रंग घेऊन उभा असतो. मालकंसांच्या गंधाराचे टेक्स्चर आणि पिलूच्या गंधाराचं टेक्स्चर निराळं, त्याचा स्वभाव निराळा, त्याची बॉडी निराळी. शिवाय एखाद्या सर्कलमध्ये तू कुठेही स्पर्श केलास तरी तू म्हणतोस मी सर्कलमध्ये आहे, पण त्या सर्कलच्या सेंटरमध्ये जाता यायला हवं, ती स्वयंभू जागा. असा सूर साधणं म्हणजे सब सूर साधणं. एरवी सुराचा पत्ता आपल्याला सापडलेला असतो, पण सूर सापडायचा म्हणजे सुराचं नुसतं घर सापडणं नव्हे, तो माणूस सापडला पाहिजे, त्याचा स्वभाव सापडला पाहिजे. प्रतिभा. म्हणूनच रामूभैया दाते म्हणाले होते, कुमार इज नॉट अ म्युझिशियन, इज अ मॅजिशियन. खरं म्हणजे कुमार केतकर साहेबांसारखे दिग्गज इकडे बसलेले असताना माझ्यासारख्यांनी बोलणं म्हणजे क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये इंडिया ऑस्ट्रेलियासारख्या टीम्स असताना आयर्लंड किंवा झिम्बाब्वेनी मध्येच येऊन बोलण्यासारखं आहे. पण असो, शेवटी फक्त एकच म्हणेन की हा कार्यक्रम सफल करण्यामागे NCPA सुद्धा खूप लोकांचा हातभार लाभलेला आहे. त्यात मी आधी म्हणालो तसे श्रीहर्ष फेणे, थिएटर आणि फिल्म डिव्हिजन हेड ब्रूस गथ्री. ब्रूस, आय गेस यू आर अंडरस्टँडिंग दिस. टेक्निकल हेड नयन काळे, लायब्ररी हेड सुजाता जाधव, मार्केटिंग हेड अल्बर्ट अल्मेडा, तसंच राजश्री शिंदे, दीपांकर पै, बिनेफर भेसानिया आणि श्री सखाराम गावडे यांचे आभार मानतो. लास्ट बट नॉट द लिस्ट, NCPAचे चेअरमन मिस्टर खुशरू संटूक आणि NCPAच्या ट्रस्टी श्रीमती ब्रिंडा खटाव यांच्या आशीर्वादाने आम्ही हा कार्यक्रम सफल करत आहोत. धन्यवाद. आणि यानंतर ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांना मी विनंती करणार आहे की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आपण सर्वजण गाणं ऐकण्यासाठी इकडे आलेले आहात आणि आता ह्या साखळीमध्ये माझं 4थं भाषण आहे आणि ते मी अजिबात तुम्हाला जास्त त्रास न देता, कारण भाषणाचा त्रास होतोय अलीकडे आपण नेहमीच TV वरती पाहतो. मी फक्त एवढंच सांगणार आहे की अनौपचारिक चर्चेतनं कशी एक निर्मिती होते याचे उत्तम उदाहरण आहे. वासंती आणि अरुण मुजुमदारांच्या घरी शिवाजी पार्कला पूर्णपणे अनौपचारिक गप्पा मारताना गांगल, अरुण साधू, कधीकधी अशोक जैन, श्रीकांत लागू हे सगळे एकत्र असायचे असं नाही, पण अरुण आणि वासंतीकडे असायचे. संजीव खांडेकर त्यावेळेला नुकतेच मुंबईत आले होते आणि तबला शिकत होते आणि तेव्हापासून त्यांचं कुमार गंधर्वांवरती जी भक्ती जडलेली आहे ती अजूनही आहे. त्यांनी ह्या सगळ्या चर्चांमध्ये अनौपचारिक चर्चांमध्ये सहभाग करून असं ठरलं, सत्यशील देशपांडेंची चर्चा करून, की कुमारांचीच मुलाखत घ्यावी. ते तयार होतील की नाही पण माहीत नव्हतं, परंतु अरुण आणि वासंतीने सांगितलं की ते होतील, आम्ही तसे तयार करू. ते त्याचे देवासला गेले, त्यांनी त्यांना पटवलं की अशी 6-7 दिवसाची मुलाखत आपण करूया. तशी ती मुलाखत त्यातनं सिद्ध झाली. खरं म्हणजे त्यावेळेला अतुल देऊळगावकर त्याच्यात नव्हते, पण त्यांनी अशा पद्धतीने नंतर पुस्तक सादर केलं किंवा मांडणी केली की आम्हाला वाटायला लागलं की आम्हीच त्या कार्यक्रमाच्या कुठे नव्हतो आणि मुख्य आणि अतुलच सगळं करत होता हे तुम्हाला पुस्तक वाचताना लक्षात येईलच. आणि इथे पूर्णपणे अनुल्लेखाने बसलेले म्हणजे दिनकर गांगल, जे ग्रंथालीचे सर्व आहेत. आणि ते खरं म्हणजे त्या कार्यक्रमामध्ये गांगल, मी, साधू, अशोक जैन, श्रीकांत लागू आम्ही कोणीही व्यासपीठावर म्हणजे त्या रंगमंचावर गेलोच नव्हतो. तिथे फक्त वासंती, अरुण आणि नंतर मंगेश पाडगावकर, वसंत बापट, श्रीराम लागू हे सगळे होते. आणि त्यावेळेला अशा प्रकारच्या कार्यक्रमाचा खर्च किती येईल, मानधन कोणाला किती यायचं, हे सगळे ज्याला व्यावहारिक प्रश्न असतात ते होते. अशा वेळेला आम्हाला थेट डॉक्टर श्रीराम लागू आणि राम कोलटकर यांनी कोणतीही अपेक्षा न धरता आम्हाला जे महत्त्वाचं मोठं आर्थिक सहाय्य केलं, ते जर केलं नसतं तर तो कार्यक्रमच झाला नसता. त्यांनी त्यावेळेला आम्हाला सांगितलं होतं की कोणत्याही परिस्थितीत आमची नावं येता कामा नयेत,
म्हणून त्यावेळी ती नावं घेतली गेली नाहीत. त्याच्यानंतर 40 वर्ष पुस्तकच बखर सदृश्य झालेलं होतं, त्यामुळे त्याच्यात ते झालं नाही. त्यामुळे आता मला ती कृतज्ञता व्यक्त करणं आवश्यक वाटतं. या कार्यक्रमामध्ये जरी चिरमुलेंनी जरी प्रत्यक्षात निवेदन केलेलं असलं तरी या कार्यक्रमाची सुरुवात ग्रंथालीतर्फे प्रास्ताविक सुरुवात ही संजीव खांडेकरांनी केली होती. ती टेपवरती ती नसेल किंवा असेल सुद्धा, परंतु तिचा संदर्भ आवश्यक आहे, कारण त्यांनी त्याची सुरुवात करून मग कार्यक्रम झाला होता. ग्रंथालीचं उद्दिष्ट मगाशी सांगितलं ते मी फक्त रिपीट करतोय. संस्कृतीकारण हा गांगलांनी त्यावेळेला वापरलेला शब्द होता, आणि दुसरा त्यांनी वापरलेला शब्द होता की आपण हे सगळं कशाला करतोय. आपल्या आयुष्यात आम्ही सगळ्यांना नोकऱ्या होत्या, पत्रकारच होतो आम्ही बहुतेकसे. कशाला करतोय तो हा आपला आपदधर्म आहे. त्यामुळे त्या आपदधर्मापोटी ह्या संस्कृतीकारणाचा हा व्याप आम्ही सुरू केला, आणि आमच्या लक्षात आलं की जरी आपण ग्रंथाली असलो तरी आपला सर्व कलांशी संबंध असला पाहिजे. म्हणून आम्ही 5 कलांना एकत्र आणणारं एक त्रैमासिकसुद्धा सुरू केलं होतं. त्यात बाबुराव सडवेलकर, अरुण खोपकर अशी सर्व माणसं होती. तो कार्यक्रम किंवा तो उपक्रम फारसा चालला नाही, परंतु तरीसुद्धा तेव्हा एक ठरलं की माध्यम फक्त पुस्तक नव्हे, पुस्तकं लोकांपर्यंत पोचवायचीच. त्याच्यासाठी अक्षरशः गावोगाव झोपडपट्ट्यांमध्ये ठिकठिकाणी काही ठिकाणी 100 माणसं पण नसायची, 10 माणसं पण नसायची, तिकडे जाऊन ग्रंथयात्रांच्या माध्यमातून, ग्रंथमोहळच्या माध्यमातून, ग्रंथ झुंबडच्या माध्यमातून लहान मुलांसाठी सुद्धा पुस्तकांची आवड निर्माण व्हावी म्हणून आम्ही कार्यक्रम केले. तेव्हाच असं लक्षात आलं की केवळ पुस्तक हे माध्यम नाही, त्याच्या व्यतिरिक्त इतर सांस्कृतिक कारणाची माध्यमं आपण वाढवली पाहिजेत. त्यातनं हा संगीताचा एक उपक्रम सुरू झाला. त्या उपक्रमातलं हे एक साखळीतलं एक पाऊल आहे, आणि याच्यापुढे अशा प्रकारचे किंवा वेगळ्या प्रकारचे सुदेशने तुम्हाला सांगितलं तर ऑडिओ बुक्स, यूट्यूब या सगळ्या माध्यमांमधनं सगळं आता पुढे जाणार आहे. ज्या वेळेला ग्रंथालीची सुरुवात झाली त्यावेळेला मोबाईल टेलिफोन कोणाला असतो जगात हे सुद्धा माहीत नव्हतं, कारण जगातही खरोखर नव्हता. त्यावेळेला आपल्याकडे TV नुकताच आला होता आणि लोक दुसऱ्याच्या घरातलं छायागीत बघायला जायचे. त्या TV नसतानाच्या काळात, बहुतांश नसतानाच्या काळात, मोबाईल तर माहितीचाही नसतानाच्या काळात, फक्त ब्लॅक अँड व्हाईट फोन तो सुद्धा कोणातरी वशिल्यांनी मिळालेला असतानाच्या काळात गांगलांच्या घरात 34-902 नेहरूनगर 1 रूम 1 किचन फ्लॅटमध्ये ग्रंथालीची सुरुवात झाली. पण त्यावेळेलाच का कोणाशोक आम्हाला सगळ्यांनाच भविष्याचा वेध लागला होता असं म्हणता येईल, आणि म्हणून त्याच वेळेला आम्ही म्हणजे 78च्या सुमाराला दूरचित्रवाणीचं सांस्कृतिक आक्रमण नावाचा कार्यक्रमही केला. तेव्हापासून आम्ही कायम असे तथाकथित भविष्यवेधी कार्यक्रम घेतले, आणि त्या भविष्यवेधी कार्यक्रमातनं आमच्या मते आम्ही आपल्या महाराष्ट्रीयन किंवा मराठी समाजाचं उन्नयन करण्याचा खूप प्रयत्न केला. त्या मार्गातनं आमचंही खूप उन्नयन झालं, आम्ही पण खूप शिकलो, आणि हे आम्ही शिकू शकलो कारण आपल्यासारखी अनेक रसिक माणसं आम्हाला कायम दाद द्यायला होती, देणगी द्यायला होती. आपणहून कोणतीही अपेक्षा न करता देणगी द्यायला मदत करणारी माणसं होती. त्याच्यामुळे हे सर्व उपक्रम यशस्वी झाले. ते आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार. असाच आधार आपला आम्हाला राहील. धन्यवाद. या पुस्तकाला ज्यांची प्रस्तावना लाभलेली आहे ते पंडित तळवलकर यांना मी विनंती करते की आपण कृपया या पुस्तकाला शुभेच्छा द्याव्यात आणि आपले अनुभवही सांगावेत. नमस्कार. मी कुमारजींबद्दल जे काय म्हणते ते मी 2 शब्द माझ्या प्रस्तावनेमध्ये मी म्हटले, परंतु प्रस्तावनेमध्ये न म्हटलेलं आज इतका मोठ्या प्रमाणात पुस्तकासाठी आलेला ऑडियन्स, मी प्रथमतः अत्यंत मनापासून शुभेच्छा देतो ग्रंथालीला आणि अतुलजींनाही. खूप खूप मी माझ्या तरी पाहण्यात संगीताच्या पुस्तकाचा इतका मोठा कार्यक्रम, भव्य कार्यक्रम पाहिला नाही. कुमारजींकडून मला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. ते म्हणजे नवीन नवीन प्रयोग, ही संकल्पना मला शिकायला मिळाली. मी काय शिकलो तर मला असं वाटतं की जोडताल संकल्पना मी मांडली प्रथमतः तबल्यात. जोडताल
तालमाला, की जे गायनात घडतं ते तबल्यात घडलं गेलं पाहिजे वेगवेगळ्या रीतीने. तबला सोलो वादनाला गायनाची साथ मिळाली पाहिजे, कारण गायक ज्या ज्या वेळेला वेगवेगळी डिझाईन करून मुखडा पकडत असतो, तो मुखडा पकडता आपल्याला यावा. नाही तर तबला वादकाला 80 मात्रेचा चक्रधार वाजवता येतो आणि मनाच्या 4 मात्रा वाजवता येत नाहीत, अशी स्थिती होती एक काळात. कुमारजींबद्दल खूप बोलता येईल. मी माझ्या तबल्याच्या बॅगेमध्ये एक ब्रश ठेवतो, कारण तबला अत्यंत स्वच्छ पाहिजे, त्याच्यावर धूळ नाही पाहिजे. तर ही कन्सेप्ट मी कुमारजींकडून शिकलो. एकदा कुमारजी दादरला मला फोन केला, म्हणाले तू ये दादरला. वसंतराव आमचे मोठे गुरुबंधू वसंत आचरेकर. मी गेलो. म्हणाले तू तबला कुठून बनवतोस? म्हटलं अनेक कारिगरांकडून बनवतो, मी ट्युनिंग करून घेतो मला पाहिजे तसं. तू म्हणाले वसंताचा तबला बघ जरा करून दे. म्हणून मी म्हटलं स्वामीच्या दुकानात गेलो दादरला, तर ते तिथे जमिनीवर बसले, आम्ही ट्युनिंगला बसलो. मी म्हटलं हे पुढे बोलणार नाहीये कुमारजी, हा बोलणार नाहीये तबला. म्हणाले कशावरून? तू प्रयत्न तर कर. प्रयत्न करता 2 तास बसलो आम्ही. तर ते लादीवरच बसलो होतो आम्ही. आणि कमाल म्हणजे तो तबला बोलला नाही, परंतु त्यांनी दुसरी डेट दिली. म्हणाले दुसरी यायला, म्हटलं दुसरी पुढे घातली पाहिजे, त्याच्याशिवाय बोलणार नाही. का म्हणाले? तर म्हटले ह्याची पानाची जी झाडी आहे ती सगळीकडे सारखी नाहीये, त्यामुळे तू बोलणार नाही. आणि एवढंच झाल्यानंतर त्या दुसरी तारीख त्यांनी डायरीमध्ये पाहिली की अमुक तारखेला तू तबला कर आणि तू ये गोरेगावून. मी गेलो. परत हे त्या दुकानात बसलो आम्ही 3-4 तास आणि तबला अत्यंत सुरेल झाला माझ्याकडून मेहनत करून. ते एवढे खुश झाले. मला म्हणाले मला सांग तू तंबोरा किती ऐकतोस? म्हटलं तंबोऱ्याशिवाय वाजवतच नाही मी. तर त्यांचे एवढे आशीर्वाद मला मिळाले की तंबोरा हे भारतीय संगीताचं काय वाद्य आहे, त्याच्याकडे पाहायचं कसं, ते ऐकायचं कसं, स्वतः कलाकारांनी कसं ऐकायचं, मिळवणं हे तर फार दूर आहे. आधी ऐकायला शिकल्यानंतर त्या स्थितीला मिळवण्याची शक्ती प्राप्त होईल त्या गायकाला. अशा अनेक गोष्टी मी पाहिल्या. ते लय तबल्याकडे कसा बघायचे, तबला वादकाकडे. त्यांच्याबरोबर खूप मारामारी केलेली चालायची नाही त्यांना तबला वादकाकडून. तर ते तबला वाद्याला कशा रीतीने बघायचे, तर स्वतःच्या बरोबर वादला जाणारा, जसं 2 तंबोरे असतात गायकाच्या पाठीमागे, तसा तबला हा लयीचा तानपुरा म्हणून सिद्ध झाला पाहिजे. अशा अनेक गोष्टी त्यांच्याकडून शिकलो मी, अनेक गोष्टी त्यांची. आणि त्यांनी कधी याच्यावर भाष्य केलेलं नाहीये. इव्हन ग्रंथालीच्या ह्याच्यामध्ये सुद्धा भाष्य केलेलं नाही. परंतु त्यांना न बोलता जे सांगायचं होतं ते आम्हाला पाहायला मिळालं. तेव्हा मला असं वाटतं की कुमारजींबद्दल बोलायला लागलं तर काय कितीतरी बोलता येईल हो. परंतु एकच वाटतं की संगीत करायचं कशासाठी? तर मी कोण आहे हे विसरण्यासाठी करायचं असतं संगीत. हे म्हणजे कुमारजी. क्या बात है. मी कोण आहे हे विसरण्यासाठी संगीत. हा प्रकाशन सोहळा आता आपण थोड्याच वेळात त्याच्या सांगतेकडे चाललोय. तत्पूर्वी ज्यांनी